पुढील चेंडू उत्कृष्ट असा शॉट भूषण दैवी यांच्या. भूषण दैवी यांची खासियत अशी आहे की ते गरिबांचे रोहित शर्मा म्हणून ओळखले जातात. भूषण दैवी त्याचे कारण असे आहे की ते दिसतात तर तसेच पण वडापाव पण तसेच नक्की खातात ते. पुन्हा एकदा हवेत चेंडू भूषण यांच्याकडे फुल टॉस. उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण ऑलराऊंडर असल्यामुळे भूषण दैवी थोडीशी कन्फ्युजन की नक्की ते बॅटिंग करतात बॉलिंग की फिल्डिंग. शेवटचा चेंडू आणि हा प्लेयर्सच्या वरतून षटकाराच्या दिशेने बॉल जाताना थोडीशी पावर कमी पडली आणि चौकार गेलेला आहे. उत्कृष्ट अशी फलंदाजी बॅट्समन संघाची. कन्सर्टो 11 यांचे पहिल्याच ओव्हरला सुंदर असे प्रदर्शन. 1 ओव्हरच्या शेवटी स्कोर आहे. शेवटचा चेंडू आणि हा प्लेयर्सच्या वरतून षटकाराच्या दिशेने बॉल जाताना थोडीशी पावर कमी पडली आणि चौकार गेलेला आहे. एकही विकेट गेलेली नाहीये. 1 ओव्हर 18 रन झालेले आहेत. एक ओव्हर 18. दुसरी ओव्हर. वेद सोळंकी आपल्या फास्ट गोलंदाजीसाठी ओळखले जातात. वेद सोळंकी बदलापूर एक्सप्रेस असे सुद्धा त्यांचे नाव आहे. बॉलिंग टीमला स्ट्रॅटेजीवर विचार करण्याची गरज आहे. पुन्हा एकदा या गोष्टीची नोंद घ्यायची आहे बॉलिंग टीमने की आपली स्ट्रॅटेजी थोडीशी बदलायची गरज आहे. कुठेतरी धावसंख्या आटोक्यात आणण्याची आवश्यकता बॉलिंग टीमला. मनीष देशमुख आहेत आपल्यासोबत इकडे. मनीष देशमुख दरवर्षी उत्कृष्ट अशी खेळी करतात. यावर्षी आपले मनोगत ऐकण्यास सगळेजण उत्सुक आहेत. मनीष देशमुख यांचा पुढील आवाज. हॅलो टीम धुरंधर, ऑल द बेस्ट. आणि ही विकेट घेतलेली आहे. मनीष देशमुख यांचा आवाज ऐकताच पहिलीच विकेट भेटलेली आहे टीम धुरंधर यांना. उत्कृष्ट अशी गोलंदाजी वेद सोळंकी यांची. टीम धुरंधर, ऑल द बेस्ट. एवढीच उत्कृष्ट अशी विकेट किपिंग राहुल पोळ. आणि ही विकेट घेतलेली आहे सौरभ कुमार. सुंदर अशी खेळी केली सौरभ कुमार यांनी. त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. षटकार आणि चौकारांनी सुरुवात केलेली त्यांनी मॅचची. आपल्या टीमला एका चांगल्या पोझिशनला आणून ठेवलंय. पुढील बॅट्समन साई. साई हा स्पेशली बँगलोर वरून खेळण्यासाठी आलेला आहे. तो बँगलोर ऑफिसला असतो कन्सर्टोच्या. त्याची खेळी कशी आहे हे बघण्यास सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे. निर्धाव असा चेंडू. बँगलोर चॅलेंजर्स चे कोच म्हणून साई आधी खेळायचे. यावर्षी CPL मध्ये पहिलेच वर्ष आहे साई यांचं. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला 18 वर्ष लागलेली. CPL मध्ये यावर्षी जिंकू शकतात का ते बघायचे. आउटचा इशारा पण नॉट आउटचा
आउटचा अपील, नॉट आउटचा इशारा. छोट्या छोट्या गोष्टी होत असतात. पुढील चेंडू वेद यांचा सुंदर असा बॅट फिरवत शागीर यांची उत्कृष्ट अशी फिल्डिंग. पुन्हा एकदा आउटचा अपील. नुसता अपील करतायत, नुसता अपील. वेद सोळंकी आतापर्यंत दबाव बनवून ठेवण्यात यश. गुड लेंथ ऑफ लाईन. आणि हा लेफ्ट साइडला फिरवत फिल्डरच्या हातात बॉल. केवळ एक धाव घेण्यात यश. कुठेतरी पहिल्या ओव्हरला जो एक मोठा स्कोर करण्यात यश आलेली ती बॅटिंग थांबवण्यात धुरंधर यांना यश मिळालेले आहे. आणि आपण बघू शकता ड्रोनने प्लेयर्सला हवा घालण्यात येत आहे. ड्रोन स्पेशली हवा घालण्यासाठी प्लेयर्सला. वेद यांचा पुढील चेंडू. स्लोवर असा काहीतरी बॉल होता. हवेत चेंडू आणि विकेटची संधी हुकलेली आहे. अजून एक रनचा कॉल पण थांबलेले आहेत प्लेयर्स. नेक्स्ट मॅच गर्ल्स मॅच आहे. काय त्यांनी स्टेजशी संपर्क साधावा. गर्ल्स कॅप्टन. पुढील सामना आपल्या महिला संघांचा असणार आहे. दोन्ही संघांना विनंती आहे की दोन्ही संघांच्या कॅप्टन्सला विनंती की त्यांनी स्टेजशी टॉससाठी संपर्क साधायचा आहे आणि प्लेइंग 11ची लिस्ट सुद्धा त्यांनी द्यायची आहे. दोन्ही महिला संघांच्या कॅप्टनना विनंती आहे की आपल्या प्लेइंग 11ची लिस्ट घेऊन स्टेज जवळ यायचे आहे. बॉलिंगला ऋषिकेश पाटील. उत्कृष्ट असा फटका आणि हा 6. उत्कृष्ट असा षटकार फ्रॉम बँगलोर चॅलेंजर टीम प्लेयर साई. उत्कृष्ट असा फटका कन्सर्टो 11 आणि हा सुंदर असं प्रदर्शन. उत्कृष्ट कर्सर्टो 11चे सुंदर प्रदर्शन. ऋषिकेश पाटील यांचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा बाउंड्रीच्या दिशेने बॉल जाताना पण तिकडे भाविन सर उभे आहेत. त्यांनी उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण करत केवळ एक धाव दिलेली आहे. ऋषिकेश पाटील यांची मागच्या वर्षीची बॉलिंग जर तुम्ही पाहाल तर अतिशय लक्षात ठेवण्यासाठी अशी गोलंदाजी होती ऋषिकेश पाटील यांची. केवळ 5 षटकार पडले होते त्यांना पण काही हरकत नाही. यावर्षी त्यांनी ती चूक भरून काढलेली आहे आणि केवळ 1 षटकार दिलेला आहे. वाईट बॉल. ऋषिकेश पाटील यांचा वाईट बॉल. पुन्हा एकदा कुठेतरी लेंथ चुकते आहे. वैभव उतेकर यांचा उत्कृष्ट असा षटकार स्क्वेअर लेगवरती. थोडा शॉर्ट पिच त्याचा पूर्णपणे फायदा घेतलेला आहे वैभव उतेकर यांनी. मस्त असं थांबून वेट केला आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलेला असा हा षटकार. वैभव उतेकर यांचा उत्कृष्ट असा षटकार. ऋषिकेश पाटील यांनी आपली 6 वाल्या बॉलिंगची स्ट्रॅटेजी कुठेतरी बदलली पाहिजे. दरवर्षी सेम स्ट्रॅटेजी त्यांची असते की समोरच्या संघाला जास्तीत जास्त सिक्सर कसे देता येतील.
याचा त्या प्रयत्नात असतात. ही स्ट्रॅटेजी बदलण्याची आवश्यकता ऋषिकेश पाटील यांना. असेच एक मोठे खेळाडू समोरच्या कन्सर्टो 11 मध्ये सुद्धा आहेत. प्रथमेश गावडे मोठ्या मोठ्या गोष्टी करतात पण त्यांना खेळायला कोणी उतरवत नाहीये. तर प्रथमेश गावडे यांनी उतरावं असं विनंती. आणि हा चौकार मारलेला आहे. सुंदर असे प्रदर्शन वैभव गावडे. कुतेकर यांचे. प्रथमेश गावडे एका मागोमाग एक मोठ्या-मोठ्या उत्कृष्ट गोष्टी असे करतात, चौकार आणि त्यांना षटकार खेळायला मारणारे कोणी वैभव उतरवत कुतेकर नाहीये. यांचे असे. प्रथमेश गावडे यांनी उतरावं असं विनंती. आणि शंतरान मात्रांनी लवकरात लवकर विकेट घ्यायची आहे. उत्कृष्ट असा स्विच हिट फ्रॉम वैभव उतेकर. दी ढांगेष्टवाडी डॉन. उत्कृष्ट अशी ओव्हर. धुरंधर. स्कोर काय झाला? उत्कृष्ट असा 43 रन झालेले आहेत. 43 रन. फ्रॉम वैभव. बॉल पाहिजे. लक्ष्मण बोराडे टॉस करण्यासाठी स्टेज जवळ यायचे. लक्ष्मण बोराडे आणि 1 आउट झालेलं आहे. पुढील सामना क्वीन्स 11 वर्सेस एमरल्ड स्ट्रायकर. पुढील सामना महिला संघांचा हा खेळ सामना असेल. त्याचा टॉस आता आपण करत आहोत. पुढील चेंडू रिव्हर्स स्वीप मारत शागीर यांचं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. केवळ निर्धाव. कुठेतरी सेकंड ओव्हरला जो स्कोर आटोक्यात आणण्यात यश आलं होतं धुरंधरला ती जादू ते लोक थर्ड ओव्हरला दाखवू शकलेले नाहीयेत. तीन ओव्हरच्या समाप्तीला स्कोर आहे 43. एक मोठा स्कोर तुम्ही म्हणू शकता. एक डिफेंडेबल स्कोर आहे हा. पुन्हा एकदा उंच असा हवेत चेंडू आणि हा षटकार. सुंदर असे प्रदर्शन. गोलंदाजीची स्ट्रॅटेजी कुठेतरी चेंज करण्याची गरज आहे. रन्स कुठेतरी आटोक्यात आणण्याची गरज आहे. पुन्हा एकदा हवेत चेंडू आणि हे उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन. 6 रन वाचवण्यात यश आलेले आहे. विकेटची चान्स होती काही हरकत नाही पण जे ऋषिकेश यांनी प्रदर्शन फिल्डिंगचं केलं आहे ते वाकाजण्याजोगे आहे. पुढील सामना एमरल्ड स्ट्रायकर्स यांनी टॉस जिंकलेला आहे आणि बॉलिंग सिलेक्ट केलेली आहे. फिक्स आहे की नाही याची चेकिंग आम्ही कॅमेऱ्यात करत आहोत. थोडीसे वेट करायचं आहे. बाबा बाबा
बाबा सिक्स नाही आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. एकदा हवेत चेंडू आणि हे उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन 6 रन वाचवण्यात येत. यश आलेले आहे. विकेटची सगळेच चान्स खेळाडू काही आपला बेस्ट हरकत देत नाही आहेत. पण जे ऋषी पुन्हा एकदा ऑफ साइडला फिरवलेला आहे. झोपून बॉल अडवलेला आहे. झोपून सकाळी लवकर उठण्याचे काहीसे हे परिणाम, पण काही हरकत नाही. सुंदर अशी फिल्डिंग. धाव संख्या आहे 52. 52. पुन्हा एकदा उंच असा हवेत बॉल आणि हा बाउंड्री लाईनच्या बाहेर डायरेक्ट ऑडियन्स मध्ये जाऊन पडलेला आहे. पॉवर असा शॉट, हा पॉवर शॉट. एकदा उंच सावध बॉल आणि हा बाउंड्री वैभव लाईनच्या इटेकर. बाहेर. पुन्हा एकदा फिरवण्याचा प्रयत्न नक्कीच होता. प्लेयर तिकडे हजर आहेत आणि हा कॅच ड्रॉप. अतिशय मोठी अशी विकेट होती जी धुरंधर या संघाने मिस केलेली आहे. धुरंधर संघाने फिल्डिंगवर लक्ष देण्याची गरज आहे. पुढील चेंडू फुलटॉस असा पुन्हा एकदा बॉल. गुड स्ट्रॅटजी आणि हा डॉट बॉल. कुठेतरी अशाच बॉलिंगची आवश्यकता आहे जर तुम्हाला धावसंख्या थांबवायची असेल, एक मोठा स्कोर होण्यापासून थांबवायचा असेल तर. स्कोर काय झाला? 60 रन झालेले आहेत. 60 धावसंख्या आहे 60. चार ओव्हर 60 रन. 15 रनांचा रन रेट. शेवटची ओव्हर. आणि हा कुठेतरी टप्पा चुकलेला आहे. वाईट बॉलचा इशारा पंचार यांचा. लेंथ चुकते शगीर यांची. रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून ते ओळखले जायचे एका काही, आता मालगाडी सारखे बॉलिंग टाकतायत. कुठेतरी बॉलिंग चेंज करण्याची गरज. पहिला चेंडू वाईड बॉल. कुठेतरी लाईन लेंथ मिसिंग दिसते आहे बॉलची. वर्षभरानंतर कदाचित पहिल्यांदाच बॉल टाकतात शगीर. पुन्हा एकदा वाईड. सलग 3 वाईड चेंडू. वाईड वाईड. आणि हा ऑफ साइडला प्लेयरच्या वरतून बॉल. तिकडे खेळाडू हजर आहे. बॉल येण्याची वाट बघत आहे. खेळाडूंना विनंती की त्यांनी बॉलकडे जायचे. बॉल त्यांच्याकडे येणार नाहीये. बाबांना नीट फिल्डिंग करायला लागेल. पुन्हा एकदा 1 धाव घेण्यात यश.
सर्वेश रिटायर्ड हट केलेले आहे आणि सर्वेश आलेले आहेत. 2 रन घेण्याचा प्रयत्न, एक चोरटी धाव घेण्यात यश आलेले आहे कन्सर्टो 11 यांना. पुन्हा एकदा लेफ्टला फिरवण्याचा प्रयत्न, पण वाईट बॉल. 4 वाईट गेलेत या ओव्हरला. अतिरिक्त धावा कुठेतरी अवॉइड केल्या पाहिजे धुरंधर या संघाने. ऑलरेडी स्कोअर बोर्डवर स्कोअर खूप मोठा आहे आणि या अतिरिक्त धावा पुढे अडचण बनू शकतात. उत्कृष्ट असा शॉट कव्हर्सच्या वरतून, फिल्डर्सच्या हातात बॉल. पुन्हा एकदा 2 धावा घेण्यात यश. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. एकाहत्तर धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. 71 ऑन बोर्ड. सुंदर अशी गोलंदाजी आणि तेवढा सुंदर असा शॉट. काय गेला? तर धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. षटकार केलेला आहे. 71 ऑन बोर्ड. कुठेतरी बॉलरच्या गतीचा व्यवस्थित असा फायदा घेतलेला आहे बॅट्समॅनने. सुंदर अशी गोलंदाजी बॉलरच्या आणि गतीचा तेवढा डायव्हर्जन त्यांना सुंदर असं उत्कृष्टपणे, shot. फिजिक्स त्यांना माहिती आहे क्रिकेटचं. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा लेफ्ट साइडला उंच उंच असा बॉल, हवेत बॉल आणि हा षटकारासोबत पहिल्या इनिंगची सांगता आणि धावसंख्या आहे 83 रन्सचा चेंडू. 83 रन्स, अतिशय मोठी अशी धावसंख्या, मोठं असं आव्हान आहे. लेफ्ट साइडला उंच असा बॉल, हवेत बॉल आणि हा आपल्यासोबत हर्षद शिंदे आहेत. हर्षद शिंदे, काय बोला तुम्ही? सलग 10 वर्ष हा सामना खेळत आहात. काय म्हणणं आहे तुमचं? काय या वर्षीबद्दलच्या आयोजनाबद्दल काय म्हणणं? मला फक्त खेळत की नाही यावर्षी डाऊट आहे मला. हॅलो. त्याच नावाला सांगतो सर डीलर डायरेक्ट सप्लायला वायरलेसला चार्जिंग आता नाही ना तेवढं लागत. फायरचं काय चार्जर. तुमचं नाव काय?
उत्कृष्ट असे खेळाडू आहेत धुरंधर संघाकडे, जे नावाजलेले बॅट्समन निखिल कोरडे, राहुल पोळ, भूषण दळवी, प्रथमेश नाईकवाडी असा उत्कृष्ट बॅटिंग लाईनअप असलेला हा संघ धुरंधर. असे असले तरी आव्हान खूप मोठे आहे आणि स्ट्रॅटेजी आणि विचारपूर्वक खेळण्याची गरज धुरंधर या संघाला. धुरंधर संघाला विनंती आहे की त्यांनी त्यांचे 2 बॅट्समन मैदानात पाठवायचे. टीम धुरंधर. राकेश नायर आपल्यासोबत आहेत. राकेश नायर, तुम्ही 2 शब्द तुमच्या टीमचं मनोगत वाढवायसाठी बोलायचे. एकदा जोर बॅट आहे राकेश नायर यांनी उत्कृष्ट असे मनोगत वाढवलेले आहे. जोर बॅट आहे राकेश नायर यांच्यासाठी. चला फिल्डिंग सेटअप करून घ्या. ओपनिंग पेअर मैदानामध्ये आलेली आहे. 3 बॅटर्स आहेत का रनर? हो. हु इज इंजर्ड असं नाही पण नीड बॅकअप. मोठा संघ आहे हा, आमचा मोठ्या व्यक्तींचा संघ आहे. मोठ्या माणसांसाठी मोठी ट्रीटमेंट सुद्धा असतेच. VIP ट्रीटमेंट आम्ही देतो त्यांना. CPL कमिटीचे हेड ऑर्गनायझर राहुल पोळ यांच्यासाठी स्पेशली त्यांनी स्वतःसाठी रनवे ठेवून घेतलेला आहे. बिलकुल बिलकुल. चला फिल्डिंग सजवून घ्या आणि लगेच मैदानामध्ये पंच सुद्धा गेलेले आपल्याला पाहायला मिळतील. यानंतर संपूर्ण जबाबदारी सांभाळतील आमचे साथी समालोचक को कॉमेंटेटर आयुष पाटील फ्रॉम घनसोली. मराठी आणि सोबतीनं थोडं इंग्रजी असं एक कॉम्बिनेशन समालोचन कमेंट्री तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. सो वॉर्म हार्टेड वेलकम ॲज वेल. आयुष, वेलकम टू. कन्सर्ट 11 वर्सेस धुरंधर. आपल्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये सागर शिंदे. कालच रशियावरून आलेले आहेत सागर शिंदे. आपल्या रशियन लँग्वेज मध्ये काहीतरी आपण बोलावं अशी विनंती. कालच ते मारिया शारापोव्हा सोबत इंटरव्ह्यू देऊन आलेले आहेत. रात्रीची फ्लाईट पकडलेली त्यांनी स्पेशली CPL साठी. स्ट्राईकला आहेत राहुल पोळ, प्रथमेश नाईकवाडी आणि नॉन स्ट्राईक राहुल पोळ. हा मला बोलतोय हे ऐकलं त्या बोलतो मग तेच बोललो नॉन स्ट्राईकला राहुल पोळ बोललो. पहिला चेंडू कन्सर्ट 11 यांचा. चला स्वागत आहे सर्वांचं. CPL कन्सर्टो प्रीमियर लीग 2026 मध्ये आकर्षक अशी रंगली जाणारी स्पर्धा राजीव गांधी क्रिकेट क्रीडा संकुल स्टेडियम आपण पाहत आहोत. आणि एक भव्य असं मैदान, सपाट मैदान, त्यावर अंथरलेली आपण हिरव्या रंगाची चादर पाहत आहोत. नवीन सामन्याला केली जाते सुरुवात. या सामन्यामध्ये आपण पाहू शकाल तर टीम धुरंधर आणि त्यांच्या विरोधामध्ये कॉन्सर्टो 11 असा हा सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळतो. प्रथमतः फलंदाजी करत असताना कॉन्सर्टो 11 संघाने एकूण 83 धावसंख्या उभारल्या आहेत. म्हणजे भला मोठा धावसंख्येचा डोंगर इथे मात्र उभारला गेलेला आहे. आणि हा डोंगर पार पाडण्यासाठी आलेली सलामीची प्रारंभीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रथमेश आणि राहुल. यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू सरळ यष्टीरक्षकांच्या हातामध्ये विसावला. हा चेंडू डॉट बॉल, निर्धाव चेंडूची झालेली आहे समाप्ती. खेळ थोडासा पुढे चालला, परंतु पुढे जाता जाता आता धावाही यायला हव्यात. 83 धावसंख्या जेव्हा पाठलाग करण्याच्या उद्देशाने आपण मैदानामध्ये उतरता
त्यानंतर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न हा नेहमीच फलंदाजांना करावा लागतो. कारण जे बेसिक्स आहेत ते तर आपल्याला पाळावे लागतीलच, परंतु त्याहीपेक्षा अधिक काहीसा एक्स्ट्रा एलिगंट टच फलंदाजांना द्यावा लागणार आहे. पाहूयात गोलंदाजी मार्फत पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज राईट हँड ओव्हर विकेटने. स्वीप करायची होती परंतु असफलता आणि असफलता वारंवार फलंदाजांच्या पदरी पडते. आतापर्यंत एकूण 3 चेंडू हाताळून पूर्ण झाले. 3 चेंडूंमध्ये गोलंदाजांनी आणखी एक सुद्धा धावसंख्या इथे मात्र खर्च केलेली नाहीये. म्हणजेच आता स्लो पळावर त्यांनी या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आपल्या टीमसाठी. चांगली गोलंदाजी, पूर्णपणे फलंदाजांना मात्र चिरमरून ठेवणारी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून केली जात आहे. याही वेळेस मात्र चेंडू चालला उंच आणि लांबच लांब येतो या डावातील या इनिंग्स मधील पहिला षटकार. वेगळे होते वारंवार लेगस्पिन पद्धतीचे चेंडू मात्र गोलंदाजांच्या हातामधून हाताळले जात होते आणि त्यानंतर मात्र आपली गुणवत्ता सादर करत असताना प्रथमेशने काहीशी फलंदाजीची शैली बदलली. उजव्या हाताचे होते डाव्या हाताचे झाले आणि चेंडू स्विच हिट करत असताना पाठवून दिला, फेकून दिलाय सरळ आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार होतोय. षटकाराने धावसंख्येचा श्री गणेश झाला. धावफलकावर पहिली धाव लगावली गेली होती म्हणजे 6 धावसंख्येच्या स्वरूपात. कॉन्सर्टो प्रीमियर लीग अनेक वर्ष आपण याच मैदानावर या स्पर्धेचं आयोजन होत असताना सुद्धा पाहत असतो. आज मात्र कॉन्सर्टो कंपनीज मधले सर्वच मात्र प्रोफेशनल्स आज क्रिकेटर्सच्या रूपामध्ये आपल्याला या मैदानावर पाहायला मिळतात. डिवायडेड बाय टीम्स, युनायटेड बाय कॉन्सर्टो अशी मात्र काहीशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. याही वेळेस चांगला फटका, गॅप मध्ये फटक्याचं शॉट सिलेक्शन चांगलं आहे. चेंडू चालला पाहता बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग रिजन मध्ये सीमारेषा पार फलंदाजांच्या बॅट मधून येतोय चौकार. पहिल्या 3 चेंडूंमध्ये कोणतीही धावसंख्या नव्हती परंतु त्यानंतर आलेला एक षटकार आणि एक चुकी मात्र गोलंदाजांच्या माध्यमातून झाली. फुलटॉस चेंडू हाताळला गेला आणि चेंडू सरळ झाला स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारेषा पार. त्यावेळी धावा मिळाला खरं तर 4. 5 चेंडूंची समाप्ती एकूण 10 धावसंख्या धावफलकावर लगावल्या गेल्या. सौरभ कुमार सुरुवातीला चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती परंतु मात्र आता शेवट काहीसा फलंदाजांच्या बाजूने गोड होत चाललेला आहे. 83 धावसंख्या उभारायची आणि ही धावसंख्या उभारण्याचे अथक प्रयत्न फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या चारही बाजूंना 360 डिग्री पूर्णपणे मैदान बाउंड्री लाईनसाठी उपलब्ध आहे. त्याचा फायदा मात्र फलंदाजांनी चांगलाच उचलला. याही वेळेस बॅकफुटवर गेले, थोडीशी वाट पाहिली चेंडू खेळण्याची परंतु चेंडू यष्टांच्या वरून सरळ विसावले यष्टरक्षकांच्या हातामध्ये आणि या पहिल्या षटकाची झालेली समाप्ती एकूण 10 धावसंख्या धावफलकावर कोणताही गडी बाद नाहीये. विदाउट एनी लॉस 10 रन्स ऑन द बोर्ड. अच्छी खासी मिली हुई शुरुआत कह सकते हैं हम गेंदबाजी करने वाली टीम को, लेकिन बल्लेबाजी करते समय प्रथमेश की बैट से 1-2 अच्छे शॉट्स हमने देखे. एक स्विच हिट का शॉट देखा जो कि 6 रन का था और वापिस स्क्वेयर लेग रीजन में सिर्फ धकेल दिया था 4 रन के लिए. एकूण पहिल्या षटकाची समाप्ती 10 धावसंख्या धावफलकावर 10 रन्स ऑन द बोर्ड. आणखीन काहीसा अतिरिक्त धावसंख्या यावेळेस आता फलंदाजांना काढाव्या लागणार आहेत कारण एकूण 83 धावसंख्येचा आव्हान म्हणजेच आता येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये आपल्याला जवळजवळ 73 धावसंख्या काढायच्या आहेत. चला थोड़ा स्पीड अप करा प्लस. हम्बल रिक्वेस्ट यू प्लीज स्पीड अप. हमारे पास टाइम कम है और मैचेस ज्यादा है इसलिए कृपया करके आप स्पीड अप कीजिए. नवीन गोलंदाज विवेक दुबे गोलंदाजी मार्फत आतापर्यंत 10 धावसंख्या खर्च झाल्यात. गोलंदाजांचा काहीसा आत्मविश्वास उंचावलेला आपल्याला पाहायला मिळतो. चांगले चेंडू हाताळत वारंवार फलंदाजांना बीट केलं परंतु 10 धावसंख्या दुहेरी धावसंख्येच्या रूपात जरी खर्च केली असली तरी सुद्धा एक समाधान मनोबल आता गोलंदाजांचं उंचावलं गेलं. सामना आपण पाहत आहोत. टीम धुरंधर आणि त्यांच्या विरोधामध्ये कॉन्सर्टो 11 प्रथमतः फलंदाजी करत असताना एकूण 82 धावसंख्या उभारल्या आणि 83 धावसंख्येचं आव्हान. इथे मात्र काहीसा पाय स्लिप झालाय त्यामुळे पंचांनी वाईट बॉलचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचवला. लक्ष्म सोडून जाणारा फार दूरवरचा चेंडू होता. आपण पाहत आहोत कॉन्सर्टो 11 ने प्रथमतः फलंदाजी करत असताना 82 धावसंख्या उभारली होती. 2 रन्स
धावसंख्या उभारल्या गेल्या. त्यानंतर 83 धावसंख्येचा पाठलाग करताना मात्र काहीशी पडझड मात्र फलंदाजीची सुरू आहे. वारंवार काहीशा अडचणींना सामोरं जावं लागतं, परंतु पाहूया विवेक दुबे. सुरुवात अजूनही अपेक्षित आहे त्यांच्या गोलंदाजीतून, मात्र अजूनही तो लिगल चेंडू आलेला नाहीये. या वेळेस आला, फटका चांगला, गॅपमध्ये चेंडू खेचून दिला, परंतु स्ट्राईक मध्ये आहेत क्षेत्ररक्षण चांगलं होतं. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा चांगली आहे. एकच धाव कदाचित मिळेल इथे, मात्र फलंदाजांना एका धावेवर समाधान मानावं लागेल. 12 धावसंख्या, 12 रन्स ऑन द बोर्ड. क्षेत्ररक्षण जर पाहायला गेलो तर एक शॉट थर्डमॅन आहे, एक शॉट फाईन लेग आपल्याला पाहायला मिळते. पण क्षेत्ररक्षकाला काहीसं मागं ढकलण्यात आलेलं आहे. थर्डमॅन मध्ये वाढू शकतो, थर्डमॅन क्षेत्ररक्षक जाईल, त्यानंतर कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आणि एक स्क्वेअर लेगला अशा पद्धतीने 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु कदाचित अंगाला बस झाला चेंडू, त्यामुळे पंचांचा कोणता इशारा आलेला नाही आहे. निर्धाव चेंडूची इथे मात्र होती समाप्ती. डॉट बॉल्स वारंवार आलेत गोलंदाजांच्या हातातून आणि ते एक महत्वाचं कारण ठरलंय मात्र या कमकुवत फलंदाजीचं. चांगले चेंडू हाताळले गेलेत, बरोबर लाईन आणि लेन पकडल्याची फलंदाजांना मात्र ताब्यात ठेवेल. अपील जोरदार आहे, परंतु पायाला स्पर्श केल्यानंतर चेंडू शॉट ऑफ द थर्डमॅन क्षेत्ररक्षकाकडे जाईल, तिथे कोणती धाव याही वेळेस मिळणार नाहीये. रिस्क घेत नाहीये फलंदाज, परंतु हा रिस्क घेण्याची वेळ आहे. रिस्क घ्याल तरच आपल्याला त्याचा रिवॉर्ड मिळेल आणि त्यासाठी आता फलंदाजांना ती रिस्क घ्यावीच लागेल. एक सुचितचा फटका प्रथमेश यांनी खेचला होता, तसेच काहीशे आणखीन फटके यावेळेस खेचावे लागणार आहेत. परंतु पाहूयात इथे मात्र कदाचित जीव सोडला गेलाय की काय हॅलो असं भाकीत झालं कदाचित. निर्धाव चेंडूची समाप्ती. डॉट बॉल, आणखीन एक धावफलकावर लगावला गेलाय. अभी तक 4 गेंदों की समाप्ति, सिर्फ 2 बॉल्स इस ओवर में अभी तक आने बाकी है. पूरी तरह से इस ओवर पर पकड़ जमाए रखी है अपनी गेंदबाज ने. बॅटिंग साठी उतरवा. मागणी आहे, मागण्या पूर्ण कराव्या लागतील या मुलांच्या. आज सगळ्यांनाच खेळताना बघायचं आहे, कारण आपली प्रीमियर लीग आहे, सगळे एन्जॉय करण्यासाठी आले. जरी एक कॉम्पिटेटिव्ह स्टेज आपल्यासाठी असला तरी सुद्धा एन्जॉयमेंट ही फार महत्वाची असते. आपण जे काही करता त्या गोष्टीमध्ये एन्जॉयमेंट आपली असावी आणि त्यामधूनच मात्र जो आनंद आपल्याला मिळतो तो काही वेगळाच गरमात मारून असं होतो. आता मात्र शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. 12 धावसंख्या धावफलकावर. साईड चेंज केली खरं तर फलंदाजांसाठी. गोलंदाज विवेक दुबे यांनी. हॅलो माईक खेचला, परंतु लॉंग लेग मध्ये आहेत क्षेत्ररक्षक उपस्थित. कलेक्शन चांगलं आहे त्यांचा. दुसऱ्या डावाचा कॉल दिला, वेगाने धावताय. डेंजर एंडकडे नाव स्ट्रायकिंग एंडकडे थ्रो केला जातो, परंतु तत्पश्चात 2 धावा सुद्धा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या जातील. 14 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर 2 ओव्हर्स. आणि आपण पाहू शकाल तर कशा पद्धतीने या मैदानाची, या स्पर्धेची सुंदरता ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा टिपली गेलेली आहे. ड्रोन शॉट्स काहीसे वेगळी सुंदरता या संपूर्ण स्पर्धेची आपल्याला सांगत आहेत. अतिशय उत्कृष्ट सजलं गेलेलं राजीव गांधी क्रीडा संकुल मैदान आणि त्यामध्ये खरं तर आकर्षण ठेवलेले आहे ती म्हणजे कॉन्सर्टो प्रीमियर लीग. प्रेक्षक लाईव्ह या युट्यूब चॅनलवर आपण संपूर्ण स्पर्धा थेट प्रकाशित होत असताना पाहू शकाल. आणि मात्र एका चांगल्या क्लिअर क्वालिटीमध्ये आपल्याला सुद्धा जरा आपले इव्हेंट्स कव्हर करायचे असतील युट्यूबवर तर आपण नक्कीच प्रेक्षक लाईव्ह या युट्यूब वाहिनीला संपर्क करू शकता. उत्कृष्ट क्षणचित्र सुद्धा ड्रोनच्या माध्यमातून या संपूर्ण मैदानाची टिपली गेलेत. अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरचं मैदान आहे की काय असा मात्र भास सर्वांना होऊ लागला. आणि या मैदानामध्ये आपली सर्वांची आवडीची, सर्वांची पसंतीला उतरणारी कॉन्सर्टो प्रीमियर लीग सुद्धा इथे मात्र आयोजित केली गेली आहे. अतिक सर काय सांगाल, कशा पद्धतीने आपली तयारी राहिली कॉन्सर्टो प्रीमियर लीगची आणि आता खेळाडूंचा जो आतापर्यंतचा खेळ चाललाय त्यावर आपण काय म्हणाल? नक्कीच कॉन्सर्टो प्रीमियर लीगची सुरुवात ॲक्च्युली आम्ही 2-4 महिने अगोदरपासून सगळं तयारी होतो. ग्राउंड बुकिंगपासून टीम्स डिस्ट्रीब्युशन, ऑप्शन, खूप साऱ्या गोष्टी असतात. कमिटीची प्रचंड अशी मेहनत याच्या मागे असते आणि तुम्ही नक्कीच बघू शकता की त्याचं फळ आता आपल्याला दिसतं आहे की सगळा एक मोठा सोहळा, मोठा एक आयोजन इकडे सक्सेसफुल पार पडताना आपल्याला दिसतं आहे. एकीकडे आपली प्रोफेशनल लाईफ आहे आणि त्यामधून थोडासा वेळ काढून इथे मात्र कॉन्सर्टो प्रीमियर लीगचं आयोजन.
मात्र सर्वांनाच पसंतीस ठरणारी, सर्वांना दिलासा देणारी ही स्पर्धा आतापर्यंत राहिलेली आहे. नवीन षटकाची सुरुवात केली जाईल. नवीन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. वैभव राईट आर्म ओव्हर द विकेटने सुरुवात करतात. डॉट बॉल, पहिला चेंडू आला. कोणतीही धाव फलंदाजांना मिळालेली नाही आहे. वैभव हे एक अतिशय उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत. मागील वर्षी सुद्धा त्यांनी उत्कृष्ट अशी कामगिरी करत बेस्ट बॅट्समन आणि असे अवॉर्ड्स पटकावलेले होते. या वर्षी सुद्धा त्यांच्याकडून अशाच काहीशा कामगिरीची अपेक्षा आहे संघाला. जेव्हा एखाद्या खेळाडूची बॉडी लँग्वेज आपण बघतो ना, तेव्हा मात्र त्या खेळाडूचा खेळ कसा असेल याची थोडीशी कल्पना मनामध्ये येते. आणि ज्या पद्धतीने वैभव यांचा तो रनअप आहे, ज्यांची एक चांगली क्विक आर्म बॉलिंग ऍक्शन आहे, त्यावरून असं कळून येते की मात्र क्रिकेटमध्ये पारंगत असलेला खेळाडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतो. आणि जसं तुम्ही म्हणालात की मागील वर्षी सुद्धा उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार त्यांनी पटकावला होता. याही वेळेस मात्र फलंदाजी करत असताना एकूण 82 धावसंख्या त्यांनी उभारल्या. त्यामध्ये त्यांचं सुद्धा चांगलं योगदान राहिलं. आता मात्र गोलंदाजीमध्ये एका परफेक्ट ऑलराऊंडरची भूमिका निभावण्याची त्यांना संधी प्राप्त झाली. त्याही वेळेस आपल्याला गोलंदाजी मार्कवर दिसतात. चांगला चेंडू आहे. मिस्टर अनुश्वत आहे की काय, परंतु या फटक्यामध्ये ताकद आहे. चेंडू जाईल पाहता पाहता सीमारेषा पार. फलंदाज प्रथमेशच्या बॅटमधून आणखीन एक धुवाधार षटकार. बरेचसे असे प्रेक्षक आहेत की ज्यांना मात्र CPLचा भाग होता आलेला नाही आणि त्यांच्यासाठी मात्र आयोजकांच्या वतीने प्रेक्षकला या YouTube चॅनलवर सुद्धा ही स्पर्धा थेट प्रक्षेपित केलेली आहे. म्हणजे घर बसल्या आपण पंचांचा थर्ड अंपायरचा इशारा दिला जातो. पंच कशासाठी असेल? व्हाईट बॉलसाठी पंचांनी थर्ड अंपायरची मागणी केलेली आहे. लगेचच आम्ही चेक करू. आमची संपूर्ण प्रोफेशनल टीम इथे मात्र रुजू होईल. आणि हाच तर खरं तर फायदा आहे आपण पाहायला गेलो तर मात्र टेक्नॉलॉजीचा. त्यांचा निर्णय आलेला आहे व्हाईट बॉल असेल. त्यामुळे अतिरिक्त स्वरूपाची धावसंख्या धावफलकावर ऍड केली जाईल. एक वापरलाय पण तो 95 वापरला ना. 95 नाही वापरला. ठीक आहे. याही वेळेस लगावलेला उत्तुंग फटका. चेंडू चालला उंच आणि लांबच लांब. प्रथमेश सेट ऑन फायर. आणखीन एक षटकार. सगळ्या संघांनी नोंद घ्यायची आहे की जो DRS ही सुविधा आपण दिलेली आहे ती सेमीफायनल पर्यंतच्या प्रत्येक सामन्यांमध्ये केवळ प्रत्येक संघ 2 DRS घेऊ शकतो. 2च्या वरती DRS अलाव करणार नाही आहोत सेमीफायनल पर्यंत. एक DRS आता वापरला गेलेला केवळ एक DRS बाकी आहे तुमच्याकडे, याची नोंद घ्यायची आहे. सिर्फ 2 DRS आप हर मैच में और इनिंग्स में यूटिलाइज कर सकते हैं. इससे ज्यादा म्हणजे एका मॅच साठी नाही. एक मैच के लिए नहीं है तो पूरे सेमीफाइनल तक जाने तक का जो आपका एक सफर होगा उसमें सिर्फ सारे मैचेस मिलाकर सिर्फ 2 DRS आप यूज कर सकते हो. ही गोष्ट आम्ही आपल्या निदर्शनास आणून देत आहोत. फक्त 2 DRS आपण सेमीफायनल पर्यंत वापरू शकता. त्यामुळे संपूर्ण जेवढ्याही मॅचेस होतील त्या 3 होत की 4 होत फक्त आणि फक्त 2 DRS आपल्याला वापरता येतील. लीग स्टेजेस मध्ये असलेल्या संपूर्ण मॅचेससाठी फक्त आणि फक्त 2 DRS आपल्याला वापरता येणार आहेत. एक टीमच्या किती मॅचेस आहेत लीग मध्ये? 2च मॅचेस आहेत ना लीग मध्ये. नंतर सेमीफायनल. बघा लीग स्टेजेस मध्ये प्रत्येक टीमच्या 2 मॅचेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि या 2 मॅचेस मध्ये मिळून आपल्याला फक्त आणि फक्त 2 DRS वापरता येतील. त्यामुळे ते एका इनिंगसाठी किंवा एका मॅच साठी नसतील. जसं की आपण पाहिलं नुकताच व्हाईट बॉल साठी जो DRS घेण्यात आला होता, आता त्या टीमचा मात्र 1 DRS वापरून झालेला. यानंतर होणारी मॅच आणि ही मॅच मिळून फक्त आणि फक्त एकच DRS त्यांना वापरता येईल. सक्सेसफुल झालं तर रिटेन राहील का नाही असं काय आहे? रिटेन ठेवायला लागेल. जर अनसक्सेसफुल झाला तर काढून टाकू ना. आणि जर रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तर तुम्ही तुमचा DRS रिटेन करू शकता. रिव्ह्यू अनसक्सेसफुल झाला तर मात्र DRS आपण
घेऊ शकणार नाहीत. तो DRS बाद होईल आपल्या खात्यातून, याची सुद्धा नोंद घ्या आपण. एकूण 3 षटकांची झालेली समाप्ती. 29 runs on the board after completion of 3 overs. Equation will be in front of you. Now 55 runs needed in 12 balls. 55 runs needed in 12 balls. 55 रनों की आवश्यकता 12 गेंदों में 55 धावसंख्या या 12 चेंडूंमध्ये आवश्यक असतील. कठीण आहे आव्हान, परंतु अजूनही लीग स्टेजेसमध्ये आपल्याला एक फायदा असतो. जरी एक मॅच आपण गमावली तरी आणखीन एक संधी आपल्याला उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे या सामन्यामध्ये जरी आपला सामना दुरावला गेला असला तरी सुद्धा आपल्याकडे संधी आहे येणाऱ्या सामन्याची तयारी करण्यासाठी आणि येणाऱ्या सामन्यामध्ये चांगली खेळी करण्याची आपण तयारी या सामन्यामध्ये करू शकता. थँक्यू. बॉलरचं नाव सांगायचंय. रोहित. इथं फिल्डर आहे बघा ना, नाव काय त्याचं पण नाव नाही माहिती कोण आहे. काहीतरी टाका अननोन. टाकायचं. पहिला बॉल, निर्धावाचा चेंडू. साई बॉलिंग नेम साई. उत्कृष्ट. स्पेशली बँगलोरवरून हे खेळाडू आलेले आहेत. मी प्रेक्षकांच्या निदर्शनास आनंदाने सांगतो. मी बँगलोरवरून आजचा सामना खेळण्यासाठी हे आलेले आहेत. फटका चांगला खेचला, गॅपमध्ये शॉट सिलेक्शन. तिथे मात्र क्षेत्ररक्षक येत आहे. चांगला चेंडू वाढवला जातोय. बॅकवर्ड ऑफ द स्ट्रेल एक चांगलं स्वीट असं क्षेत्ररक्षण होतं. त्यापेक्षा 2 धावसंख्या मात्र फलंदाजांच्या माध्यमातून काढल्या जातील. साई नवीन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतं, जे की बँगलोरवरून आले. कोण रशियावरून येतं, कोण बँगलोरवरून येतं. आपली स्पर्धा फक्त बेलापूरवरती नाही, आपली स्पर्धा इंटरनॅशनल आहे सर. नक्कीच नक्की वर्ल्ड वाईड अशी ही स्पर्धा आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांमधून आपल्या इथे खेळण्यासाठी लोक येतात. म्हणूनच मात्र सर्वांच्या आवडीची ठरणारी स्पर्धा पुन्हा एकदा पूल केला. स्क्वेअर मध्ये चाललाय चेंडू. तिथे मात्र आणखीन एका वेळेस या क्षेत्ररक्षकाचा जरूर उल्लेख करावा लागेल. स्क्वेअर लेग बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग रिजन मध्ये जणू काही एक भिंतच उभी राहिली आणि ती भिंत भेदणं फलंदाजांना मात्र फार अवघड जात आहे. ही भिंत आता भेदायची नाही तर भिंतीच्या वरतून शॉट्स बनवायची आवश्यकता आहे. चौकार आणि षटकारांची कुठेतरी गरज आहे जर धुरंधर यांना जिंकायचे असेल तर. आणि ते चौकार षटकार खरं तर सुरुवातीच्या सत्रामध्ये गायचे यायला हवे होते. येता उशीर झाला, परंतु आपण जसं म्हटलं की प्रीमियर लीग आहे, आणखीन एक संधी आपल्याला जरूर मिळणार आहे. त्यामुळे या सामन्यामध्ये निराश न होता येणाऱ्या सामन्याची तयारी आपण या काहीशा सरत्या खेळामध्ये करू शकता. पुढच्या मॅचचा टॉस झाला. लॉफ करायचा होता, परंतु संपर्क याही वेळेस नाही आहे. सलामीला आलेली जोडी सर्वच्या सर्व चेंडू खेळून काढतात आणि मात्र आपल्या टीमला बॅकफुटवर राहण्यासाठी खरं तर कारणीभूत राहणारी खेळी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. एकीकडे असतील प्रथमेश, ज्यांनी आतापर्यंत 20 चेंडूंचा सामना केला आणि त्यामध्ये फक्त 29 धावसंख्या उभारून दिल्या. त्यांच्या साथीने असणारे दुसरे फलंदाज ज्यांनी 3 चेंडू खेळत असताना 2 धावसंख्या उभारल्या. यावेळेस मात्र चेंडू चाललाय लॉंग स्टॉप कडे. तिथे मात्र पंचांचा इशारा 22च्या स्वरूपात मिळेल. फलंदाजांना चकवलं, त्यानंतर यष्टिरक्षकांना सुद्धा चकवलं. लास्ट ऑफ रिजन मध्ये चेंडूने धाव घेतली आणि सीमारेषेची भेट घेतली. 4 धावा मिळाल्या. 4 धावेने एकूण 4थ्या षटकाची सुद्धा झालेली आहे समाप्ती. 37 रन्स ऑन द बोर्ड. नाव इक्वेशन विल बी 47 रन्स रिक्वायर्ड इन 6 balls. 47 रन्स रिक्वायर्ड इन 6 balls. कुठेतरी रनांचा जो गॅप आहे तो कमी करण्याची आवश्यकता प्रयत्न नक्कीच असेल धुरंधर टीम यांचा. कारण की सेमीफायनलला जाण्याचा जो निकष आहे त्याच्यात रन रेट हा एक महत्त्वाचा निकष ठरणार आहे. तर कुठेतरी हा जो मोठा गॅप आहे 50 रनांचा तो कमी करण्याचा प्रयत्न नक्कीच टीम धुरंधर या ओव्हरला करतील. बॉलर कोण आहे? बॉलर बॉलर विवेक दुबे यांचा पहिला चेंडू मागे बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने जाताना आणि हा चौकारासोबत पहिल्याच बॉलला चौकारासोबत सुरुवात केलेली आहे.
शेवटचं षटक आहे. अशाच काही शॉट्सची, चौकारांची, षटकारांची आवश्यकता आहे. जो गॅप आहे तो कमी करायचा आहे धुरंधर टीम यांना. पुढील सामन्याच्या दोन्ही संघांना विनंती आहे की त्यांनी तयार राहायचे आहे आपल्या सामन्यासाठी. क्वीन्स वर्सेस एमराल्ड्स दोघांनाही विनंती आहे की त्यांनी तयार राहायचे पुढील संघाच्या सामन्यांच्या सुरुवातीसाठी. गर्ल्स मॅच आहे. गर्ल्स मॅच आहे. आपले लोकल ठेवायचे. हां करू दे. रोहितला आणि यांना पाठव. रोहित आणि वैभवलाच पाठव नाही तर वैभवला आराम करायचा असेल तर मग यावेळेस ड्राईव्ह केली आहे. कव्हरेज मध्ये आहेत क्षेत्ररक्षक. एक धाव इथे मात्र पूर्ण केली जाईल. हळूवार इथं चाललेला खेळ आणि जसे अपेक्षा मिळाली आपल्याला सेमीफायनलमध्ये क्वालिफाय होण्यासाठी एकीकडे जिंकायचं तर आहेच, परंतु त्याही बरोबर आपल्याला रन रेटकडे सुद्धा लक्ष द्यायचं. आणि रन रेट आता मात्र काहीसा खालावलेला आपल्याला मात्र फलंदाजी करणाऱ्या टीमचा पाहायला मिळतो. यावेळेस ड्राईव्ह केली, लॉंगॉनकडे चेंडू चाललाय, तिथे मात्र थोडंसं फंबलिंग होतं. रिलेमध्ये चेंडू पाहता पाहता जायचे सीमारेषा पार. चेंडू पकडण्यासाठी आले होते खरं तर आणि चेंडू सीमारेषे बाहेर पाठवला. 4 धावा मिळाला. 4 धावेने धावफलक पुढे गेलं, जाऊन पोहोचलं 46 वर. 46 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. पुढील सामन्याचे पंच म्हणून रोहित पाटील आणि लक्ष्मण बोराडे यांना विनंती करतो की पुढील सामन्याचे अंपायरिंग त्यांनी करायचे आहे. आपल्या पंचांना थोडासा आराम द्यायचा आहे. शेवटचे 3 चेंडू यावेळेस पूल केलाय. स्क्वेअर लेग मधले असलेली भिंत यावेळेस भेटली जाते. चाललाय चेंडू एका टप्प्यावर सीमारेषा पार. फलंदाज प्रथमेशच्या बॅटमधून आला हा चौकार. मच निडेड चौकार जरूर होता, परंतु फक्त आणि फक्त विजयात मधलं अंतर कमी करू शकतो, विजयापर्यंत पोहोचवू शकत नाही आहे. त्यामुळे चौकार मिळाला. 50 गाठली गेली. शेवटचे 2 चेंडू आता मात्र शिल्लक असतील. 2 चेंडूमध्ये 34 धावसंख्येची आवश्यकता. काहीशी मात्र दुरावलेली स्थिती. मग विशालला घेऊन जा. अच्छा मग विशालला घेऊन जा. दुरावलेली स्थिती आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. जिथे सुरुवात जरूर झाली होती, 10 धावसंख्या पहिल्याच षटकामध्ये मिळाल्या होत्या, परंतु त्यानंतर तो हेडस्टार्ट मिळाला होता. त्या हेडस्टार्टला कॅपिटलाइज करण्याची संधी मात्र फलंदाजांना गोलंदाजांनी दिलेली नाहीये. बांधून ठेवले, थांबून ठेवले. निष्ठाने शोध. लॉंग लेग मध्ये चेंडू चालला. पाहता पाहता एका टप्प्यावर दुसऱ्या टप्प्यावर चेंडू जाईल आणखीन एका वेळेस सीमारेषेची भेट घेण्यासाठी. येईल लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर दुसरा चौकार. विवेक दुबे वैयक्तिक दुसरं षटक हाताळत आहेत आणि त्यांनी दुसरं षटक हाताळत असताना मात्र सुरुवात चांगली केली होती, परंतु त्यानंतर फलंदाजांनी आपलं वर्चस्व दाखवलं. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 चौकार आपल्या टीमसाठी प्राप्त केलेत. शेवटचा एक चेंडू शिल्लक. 54 धावसंख्या असतील. शेवटचा एक चेंडू शिल्लक. फुलटॉस बॉल फेकून दिलाय, परंतु जरी फेकून दिला असला तरी सुद्धा धुरंधर संघ या सामन्यामध्ये काहीही करू शकणार नाहीये. विजयाचं अंतर जरी त्यांनी कमी केलं, परंतु या सामन्यामध्ये खरं तर विजेता होणारा संघ आपल्याला पाहायला मिळाला. कॉन्सर्टिव्ह 11. आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच कोण आहे? दोन्ही संघांचे उत्कृष्ट असे प्रदर्शन, दोघांनीही उत्कृष्ट असे प्रयत्न करत, एक उत्तम कामगिरी करत आपल्याला दोन्ही टीमला एका चांगल्या पोझिशनला पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच केला. यात कन्सर्टिव्ह 11 यांना यश आलेले. पहिला सामना जिंकत सेमीफायनलच्या दिशेने एक पाऊल त्यांनी टाकलेले आहे. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आम्ही आपण डिक्लेअर कर रहे हैं, जिन्होंने 14 गेंदों में 44 रन की एक मैराथन इनिंग्स खेली, ऐसे वैभव उतेकर रहेंगे इस मैच के मैन ऑफ द मैच. वैभव, आपसे रिक्वेस्ट होगी आपका मैन ऑफ द मैच स्वीकारने के लिए आप